माझ्या हेअर केअर रुटीन बद्दल मला इतके मेसेज आले ना, म्हणून आज फायनली माझी कंप्लीट हेअर केअर रुटीन तुम्हाला सांगते. मी माझ्या केसांची वेगळी अशी काही केअर करत नाही. सिंपल, रेग्युलर आणि माझ्या हेअरला सूट होईल अशीच करते. सगळ्यात आधी मी माझ्या हेअर टाईप नुसार शॅम्पू करते आणि शॅम्पू करताना स्काल्पवर खूप जोरात रब करत नाही. शॅम्पू नंतर कंडिशनर फक्त हेअर लेंथला लावते, त्यामुळे हेअर थोडे सॉफ्ट आणि मॅनेजेबल राहतात. आणि एक गोष्ट मी आवर्जून करते, केस धुतल्यानंतर लगेच जोरात टॉवेलने रब करत नाही. हलक्या हाताने वॉटर ऍब्झॉर्ब करून नॅचरली ड्राय होऊ देते. बाकी आठवड्यातून एकदा माझ्या हेअरला ऑइलिंग करते आणि रात्री झोपताना मी नेहमी हलकीशी वेणी घालून झोपते. त्यामुळे केस खूप गुंतत नाही आणि सकाळी कोंब करतानाही केस कमी तुटतात. आणि ऑनेस्टली प्रेग्नन्सी मध्ये असून सुद्धा माझ्या हेअरची ग्रोथ सध्या खूप छान होत आहे. आणि मला पर्सनली असं वाटतं की हेअर केअर साठी नेहमी एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट किंवा सलून मधले महागडे ट्रीटमेंटच केले पाहिजे असं नाही. प्रत्येकाच्या हेअर टाईप आणि हेअर नीड वेगळ्या असतात. माझ्यासाठी मात्र सिंपल रुटीन, रेग्युलर ऑइलिंग, प्रॉपर डाएट आणि हायड्रेशन यामुळे माझे हेअर सध्या हेल्दी वाटत आहे. त्यामुळे महागडं म्हणजे बेटर असं नाही. आपल्या हेअरला काय सूट होतं आहे हे समजून घेणं जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण फक्त बाहेरून हेअर केअर करून उपयोग नाही, आपण आतून सुद्धा आपल्या बॉडीला प्रॉपर न्यूट्रिशन देणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. आणि हो, तुमच्यापैकी मला हेअर केअर रुटीन बद्दल मेसेज केले होते ना, तुमच्यासाठीच हा व्लॉग मी बनवला आहे. तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. मी त्यावरही व्लॉग बनवेल. आणि अशाच माझे रिअल व्लॉग बघायचे असतील तर फॉलो नक्की करा. बाय.